नमस्कार, मी उमेश जगताप। बातमी आहे नीरा नदीच्या जलपूजनाची। तब्बल 2 ते 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नीरा नदी पात्र जलमय झाल्याचा आनंद नागरिकांमध्ये ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले। त्यावेळी नीरेतील अनेक महिलांनी महिला सरपंचांसह एकत्र येत नीरामाईचे जलपूजन केल्याचे पाहायला मिळाले। पाहूया त्याचा ग्राउंड रिपोर्ट। नीरा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी ही नीरेतील नागरिकांची दक्षता घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागरिकांना ते आव्हान करत आहेत सुरक्षिततेचं आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणी या ब्रिटिश पुलावरती येऊन अतिउत्साहीपणा कुठल्याही नागरिकांनी दाखवू नये याबाबत दक्षता घेण्यासाठी या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने दक्षता घेत आहात आणि नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वतीने आपण काय आव्हान करत आहात? गेले 2 दिवस झालं आपले वीर धरण आहे, वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड असा पाऊस झाल्यामुळं आपल्याला वीर धरणातून 55,000 क्युसेकने पाणी सोडलेलं असल्यामुळे आपला जुना ब्रिटिशकालीन पूल आहे त्या पुलाच्या वरून पाणी आता वाहत आहे आणि धोक्याच्या घंटेसाठी आपल्याला 80,000 क्युसेकने ज्यावेळेस पाणी सोडलं जाईल त्यावेळेस नीरा नदीला पूर मोठ्या प्रमाणात येतो आणि धोका असतो। तर ग्रामपंचायतीच्या वतीनं आपण सर्व ग्रामस्थांना दवंडी दिलेली आहे, वेगवेगळ्या ग्रुपवरती पाठवलेलं आहे, फेसबुकच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या ठिकाणी भरपूर पूर आल्यानंतर जे 1 नंबर वार्डमध्ये डोंबारी वसाहत आहे त्या ठिकाणच्या नागरिकाला स्वतः आम्ही दुपारी जाऊन सूचना दिलेल्या आहेत। या ठिकाणी आपण आपली जनावरं असतील, शेळ्या मेंढ्या असतील की त्याची काळजी घ्या, व्यवस्थापन करा आणि स्वतः त्या ठिकाणी ज्यावेळेस पाणी भरपूर वाढेल, प्रॉब्लेम निर्माण होईल त्यावेळेस त्यांची राहण्याची व्यवस्था ही ग्रामपंचायतीच्या मार्फत करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे पर्यटक येतात, वेगवेगळ्या प्रकारचे नागरिक येतात आणि या ठिकाणी पाण्यावरती रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात जेणेकरून आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात। तर अशा प्रकारचा कोणताही आतताईपणा न करता आपण नियोजनपूर्वक आणि स्वतःचा जीव धोक्यात न घालता पाण्याचा आनंद हा घेतलाच पाहिजे, परंतु कोणत्याही पद्धतीमध्ये आपलं नुकसान होणार नाही, आपल्यामुळे आपलं कुटुंब उघड्यावरती पडणार नाही ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि ग्रामपंचायत म्हणून जे काही सहकार्य आहे, वरिष्ठ कार्यालयाकडून शासनाकडून जे काही आदेश आलेले आहेत, सूचना आलेल्या आहेत, त्या सूचनेचे आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचा ग्रामपंचायतीनं सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, मी असेल, आमचे कर्मचारी असतील, ग्रामपंचायत सर्वांनी सकाळपासून प्रयत्न केलेला आहे। किंवा किती लोक आता नदीच्या कडेला किती लोकसंख्या आहे की जी आता धोक्याची पातळी ही ओलांडण्यापूर्वीही आपण त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलेला आहे किंवा त्यांना आदेश दिलेला आहे किंवा संदेश दिलेला आहे। जवळपास 120 लोक आहेत त्या ठिकाणी, एक 15 कुटुंब आहेत, 15 ते 20 कुटुंब त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना सकाळी आम्ही सरपंच, उपसरपंच, सदस्य मार्फत त्या ठिकाणी जाऊन सर्व कल्पना दिलेली आहे आणि त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि शक्यतो ती वेळ येत नाही आहे। आपण पाहतो या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी आपल्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित होते। आप आहे की नागरिकांनाही आपल्या महासंघर्ष न्यूजच्या माध्यमातून आव्हान केलेलं आहे, कुणी आपला अतिउत्साहीपणा दाखवून या ठिकाणी रील्स बनवण्याच्या नादात जाऊ नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये। जीव हा आपला अमूल्य आहे, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या सर्वांसाठी। धन्यवाद। महासंघर्ष न्यूजसाठी मी उमेश जगताप, नीरेहून।